हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? एका नवीन विषयावरती मस्त बोलायचं होतं मला, की इन्स्टंट आपल्याला खूप राग येतो कधी-कधी. पण मग असं वाटतं, की त्या रागामध्ये आपण काय करावं? कसं कसं रिॲक्ट व्हावं? आणि तो राग कसा शांत व्हावा? बऱ्याचदा असं होतं, की विषय फार छोटासा असतो, पण आपण खूप भावूक करतो आणि समोरच्या व्यक्तीला खूप काही बोलून जातो. मग अशा वेळेला मी काय करते, हे नक्की ऐका. कधी-कधी ना खूप चिडचिड होते माझी पण आणि मग समोरच्या व्यक्तीला मनात नसताना पण मी पण बोलून जायची. पण आता त्याच्यावरती एक सोल्युशन मला असं मिळालं, की तेव्हापासून मला राग मुळात येतच नाही. पण आला तर काय करायचं? ऐका. मस्तपैकी दीर्घ श्वास घ्यायचा आणि 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 उलटी गिनती म्हणायची आणि एक एक ग्लास शांत बसून पाणी प्यायचं. थंड पाणी प्यायचं आणि त्या सरफेसमध्ये म्हणजे तिथून निघून जायचं. कुठल्यातरी दुसऱ्या रूममध्ये जा किंवा बाहेर एक फेरफटका मारून या आणि मस्त मग लगेच इन्स्टंटली वाटतं आपल्याला, की नाही गोष्ट फार छोटी आहे, सोडून द्यावी. आपला राग शांत होतो. हे करून बघा आणि मुळातच जेव्हा खूप चिडचिड होते, तेव्हा लगेच रिप्लाय देऊ नका. कारण इन्स्टंट रिप्लायमुळे वादावादी वाढते. आपल्या मनात नसतानाही समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं जातं. त्यामुळे थोडं शांत राहा, संयमाने वागूयात. कारण आत्ता नात्यांची खूप गरज आहे. नाती आहेत तर आयुष्य आहे. कारण नाती हेच आयुष्य आहे. कारण इतकं इतकं छोटं आयुष्य आहे सध्या, की त्या छोट्या आयुष्यामध्ये भरभरून जगायचं असेल, तर नाते तर पाहिजेच आणि नाते असतील तर आयुष्यामध्ये प्रेम असतं. त्यामुळे ह्या ट्रिक फॉलो करा आणि कधीही कुणाला दुखवू नका. स्वतःवरतीही प्रेम करा आणि दुसऱ्यांवरतीही प्रेम करा. आणि व्हिडिओ आता संपवते, नाहीतर तुम्हाला माझा राग येईल. अशा नवीन व्हिडिओजसाठी आभा रसाळ या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की आशीर्वाद आणि प्रेम द्या. थँक